गुन्हेगाराला पकडल्यानंतर गुन्हेगार सुटायचा, याचं कारण मोठ्या प्रमाणात आपले साक्षीदार होस्टाईल व्हायचे, चेन ऑफ एव्हिडन्स जी आहे ती योग्य प्रकारे प्रिझर्व केलेली नसायची, फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा ज्या प्रकारे ॲप्रिशिएट केला गेला पाहिजे तो आपण करू तो त्या पद्धतीने आपण करत नव्हतो. आणि म्हणून अनेक वेळा मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये देखील गुन्हेगार सुटायचे. आपण जर बघितलं तर 2013 साली आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 9% होता. 9 म्हणजे 100 गुन्हे नोंदवल्यानंतर किंवा प्रॉसिक्युशनला गेल्यानंतर 91 लोक त्यातनं सुटायचे. आज आपण 53% पोचलो आहोत. अजूनही चांगलं आहे पण खूप चांगलं नाही आहे. म्हणजे 9%हून 53%वरचा आपला प्रवास गेल्या 10 वर्षातला अनेक आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे काही निर्णय केले, विशेषतः 14 शासन निर्णयातनं आपण 53% आता पोचलो आहोत. पण हे जे नवीन कायदे तयार झालेले आहेत हे नवीन कायदे आपल्याला 90% नेऊ शकतात अशा पद्धतीची या कायद्यांनी व्यवस्था उभी केली आहे.